तर मी सर सोनं नाणं इकडून तिकडून काय काय नाही केलं मी. आज माझा सुन्न पोरगा नाही सांगू शकत साहेब, इतक्या याच्यातून मी तो पैसा दिला. कसा कसा दिला असेल माझं मला माहिती आहे. म्हणून मी या बरं मुंडेंचं काय? मुंडेंच्याच हातात पैसे घेतले. निखिल फड, कैलास फड, मुंडे साहेब म्हणजे मुंडेंच्या म्हणजे पैसे म्हणजे मुंडेंनी मागितले होते. मुंडेंनी आदेश केला आणि कॅश पाय मला म्हटलं हे आहे म्हणे, माझा आदेश आहे म्हणे. निखिल फड आणि कैलास फड आहे, त्यांची बायको होती, आई होती घरी, ते होते साहेब स्वतः बीडमध्ये. त्यांच्याने बीड नाही, त्यांच्या गावाला परळीला त्यांच्या घरी पांढरा असा हॉल आहे, असा जिना आहे. तिथे जिना बाहेरच ठेवलं, असं बाजूला झाडं वगैरे आहे आणि तिथे उभं ठेवलं आणि ते डबे द्यायला लावले. असे असे खोके होते तेलाच्या पॅकेटचे. किती पैसे दिले त्यांना? 8 लाख पहिले दिले, लगेच 9 लाख दिले. 2 वेळा करून त्याला दिले. 17 लाख रुपये दिले त्याला. 17 रुपये परत केले नाही. बंदुकीची गोळी निखिल फड, कैलास फड. कोणी बंदुकी म्हणजे कशासाठी तुम्ही गेले पुन्हा? पैसे मागायला परत. काम झालं नाही, माझे पैसे परत पाहिजे मला, नाही तर मी इथून संपल्याशिवाय. तू का संपते म्हणे, आम्ही किती ऊसतोड्याचे किती आमच्या गावात असे प्रेत गाडले आहे म्हणते. तू कुठे लागली म्हणे. असं कोणी धनंजय मुंडे? धनंजय मुंडे, तो कैलास फड आणि तो किती प्रेत गाडले म्हणे. आणि लगेच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच ते एक प्रकरण झालं देशमुखांचं, संतोष देशमुखांचं. लगेच झालं. पण आज तो एवढा मोठा तो कराड आहे, त्याचं नाव नसतं घेतलं का साहेब? पण नाही, तो कशातच आमच्या ह्याच्यात नव्हता. तो काही असेल, पण हे निखिल फड, कैलास फड, धनंजय मुंडे, त्याची बायको होती पहिली का दुसरी माहीत नाही मला, पण त्याची बायको होती ठेंगणीशी गोरीची. आई होत्या घरी, त्याचा एक चुलत भाऊ पण होता. काय म्हटलं तुम्ही पैसे मागायला गेले? मी म्हटलं मला पैसे पाहिजे सर, पैसे द्या, पैसे पाहिजे.